नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी सणाची प्रत्येकजण अगदी आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण. दिवाळीमधील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. हे लक्ष्मीपूजन का केले जाते तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे, आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर व्हावी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आर्थिक भरभराट व्हावी यासाठी हे लक्ष्मीपूजन केले जाते. पण हे लक्ष्मीपूजन करण्याअगोदर आपण आपल्या घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. घरामध्ये अशा काही मोडकळीस झालेल्या वस्तू असतात, खराब झालेल्या वस्तू असतात, त्या वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये तशाच पडून राहिलेल्या असतात. पण आपण कधीतरी त्यांचा वापर होईल किंवा कधीतरी ते आपण दुरुस्त करून घेऊ म्हणून अशा वस्तू आपण घरामध्ये तशाच ठेवून देतो आणि ह्या वस्तू कधी वापरातही येत नाहीत आणि त्या दुरुस्तही केल्या जात नाहीत. अशा वस्तूंची निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये पसरते, त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते. अशा वस्तू आपण दिवाळीच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत. अशा कोणत्या वस्तू आपण दिवाळीच्या अगोदर घरातून बाहेर काढणे आवश्यक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, दिवाळीच्या अगोदर घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. तर आपण आपल्या देवघरापासून सुरुवात करू. देवघरामध्ये आपण काही वस्तू आणून ठेवतो आणि त्याचा वापर आपण कधी करत नाही. कुठेतरी आपण देवदर्शनाला जातो आणि तेथे आवडलेल्या वस्तू आपण घरात आणतो आणि त्या देवघरामध्ये आपण ठेवतो. तर अशा वस्तूंचा वापर होत असेल तर आपण ठेवायचे आहेत, अन्यथा अशा वस्तू आपण विसर्जित कराव्या. तर आपण बऱ्याच वेळा देवांचे फोटो आणतो किंवा देवपूजेसाठी लागणाऱ्या काही शोभेच्या वस्तू आणतो. त्याचबरोबर आपण हळद कुंकू किंवा रक्षा देखील आणतो. तर अशा वस्तू आपण घरामध्ये ठेवतो, पण ह्या सर्व वस्तूंचा वापर झाला पाहिजे. हळद कुंकू जरी असले तरी देखील ते कालांतराने खराब होते, तर ते वापरात असावे, नाहीतर आपण अशा वस्तू विसर्जित कराव्यात. त्याचबरोबर खराब झालेले फोटो असतील, खराब झालेल्या मूर्त्या असतील तर अशा वस्तू देखील आपण विसर्जित करायचे आहेत. देवांची वस्त्र असते तर तेही अगदी व्यवस्थित असावे, चांगले असावे. फाटके तुटके किंवा खराब झालेले वस्त्र आपण देवांसाठी वापरायचे नाही. जास्तीचा पसारा देखील आपण देवघरात ठेवू नये. जेवढे सामान लागते तेवढेच आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे. आपल्या देवघरात असणाऱ्या जी काही धार्मिक पुस्तके आहेत, जी आपण पोथी वाचतो ती देखील व्यवस्थित ठेवायची आहेत. त्यांचेही पावित्र्य जपणे आवश्यक आहे. तर ती देखील खराब झाली असतील ती विसर्जित करावीत, जी चांगली आहेत ती आपण ठेवावीत. देवघरानंतर आपण आपल्या किचनची साफसफाईला विशेष महत्त्व दिले पाहिजे, कारण जे काही दारिद्र्य पसरवणाऱ्या वस्तू असतात त्या किचनमध्ये जास्त असतात आणि आपण त्या तशाच ठेवून देतो. तर सर्वात महत्त्वाच्या वस्तू म्हणजे आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू जर खराब झाल्या असतील तर त्या लवकर दुरुस्त करून घ्याव्यात, अन्यथा त्या दुरुस्त होत नसतील तर आपण भंगारमध्ये घालायच्या आहेत, कारण या वस्तू खूपच निगेटिव्हिटी पसरवतात. किचनमधली दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे भांडी. जी भांडी आपण वापरात ठेवतो ती भांडी जर चिरलेली किंवा चेपलेली असतील तर ती अजिबात वापरू नयेत. भांडी जुनी असली तर चालतील, पण चिरलेली किंवा चेपलेली भांडी आपण अजिबात वापरायची नाहीत. अशी भांडी घरामध्ये दारिद्र्यता आणतात, त्यामुळे अशा वस्तू आपण घरातही ठेवू नये आणि दुसऱ्यालाही देऊ नये. तर अशा वस्तू आपण घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्यानंतर आपण काही धान्य, डाळी वगैरे स्टोअर करून ठेवतो आणि काही कारणास्तव ते तशाच राहतात. अशा वेळेला अशा धान्यांमध्ये किंवा डाळींमध्ये किडे होतात, आळ्या होतात. तर आपण ह्या सर्व डाळी, धान्य असतील तर ते उन्हाला लावायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत आणि मग आपण भरून ठेवायचे आहेत. किंवा जास्त खराब झाले असतील तर आपण त्या घरातून बाहेर काढायचे आहेत. त्याचबरोबर आपण फ्रीजमध्ये काही वस्तू आणून ठेवतो आणि त्या एक्सपायर देखील झालेल्या असतात. ब्रेड वगैरे असतो तो देखील खराब झालेला असतो, तसाच राहतो. तर अशा वस्तू देखील आपण फ्रीजमधून बाहेर काढायचे आहेत. फ्रीज जर खराब झाला असेल तर दुरुस्त करून घ्या. फ्रीज जरी खराब झाला असला आणि वापरात नसला तरी देखील तो चालू स्थितीत असावा. बंद पडलेला फ्रीज आपण घरामध्ये ठेवायचं नाही. वॉशिंग मशीन देखील आपण बंद अवस्थेत ठेवायची नाही, तर ते आपण दुरुस्त करून घ्यायचं आहे. घड्याळे किंवा इतर घरातील जे इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या देखील आपण दुरुस्त करून घ्यायच्या आहेत आणि वापरायच्या आहेत. तर बघा, आपल्या घरामध्ये आपल्या मुलांची घड्याळे वगैरे असतात किंवा अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या आपण ठेवून देतो आणि ती बंद पडलेली असतात. तर अशा वेळेला ह्या गोष्टीसुद्धा खूपच निगेटिव्हिटी पसरवत असतात, त्यामुळे आपण या वस्तू दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. जर दुरुस्त होत नसतील तर त्या आपण टाकून द्यायचे आहेत. मोबाईल देखील आपण खूप महाग घेतलेला असतो आणि तो खराब झालेला असतो आणि तो तसाच आपण ठेवतो. तर अशा वेळेला या वस्तू घरामध्ये नकारात्मकता पसरवतात, त्यामुळे मोबाईल, घड्याळे अशा वस्तू खराब झाल्या असतील तर त्या दुरुस्त होत नसतील तर आपण त्या घरामध्ये ठेवू नयेत. घरामध्ये तुटलेले फर्निचर असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे. प्लास्टिकच्या खुर्च्या वगैरे असतात त्या मोडलेल्या असतात, त्या आपण तशाच वापरत असतो, तर आपण त्या अशा वस्तू आपण घरामध्ये अजिबात वापरायच्या नाहीत. त्यानंतर आपल्या
बेडरूममध्ये काही नकारात्मकता बसवणाऱ्या वस्तू असतील किंवा तुटलेल्या खराब झालेल्या वस्तू असतील त्या देखील आपण काढायच्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपली तिजोरी. कपडे तर आपण तिजोरीमध्ये चांगलीच ठेवतो, पण काही वस्तू आपण लॉकरमध्ये ठेवत असतो. आपला लॉकर हा स्वच्छ करायचा आहे, कारण लॉकरमध्ये आपण पैसे, दागिने अशा महत्त्वाच्या वस्तू ठेवत असतो. पण अनावधानाने काही वस्तू अशा असतात त्या तिजोरीमध्ये ठेवल्या जातात. यामध्ये आपण कर्जाच्या ज्या पावत्या वगैरे असतात किंवा काही नोटिसा वगैरे असतात त्या आपण तिजोरीमध्ये ठेवतो. तर अशा वस्तू आपण पैशाच्या जवळ ठेवायच्या नाही, तर त्या घरामध्ये इतर ठिकाणी ठेवल्या तरी चालतील. आवश्यक असेल तर ठेवायच्या आहेत किंवा आपण त्या घरात ठेवायच्या नाहीत. त्याचप्रमाणे आपण तिजोरीमध्ये गोमती चक्र किंवा कवड्या अशा वस्तू ठेवत असतो. ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या आहेत, पण आपण ह्या गेल्या वर्षी ठेवलेल्या असतात. त्यातील काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्या विसर्जित कराव्यात. चांगल्या असतील तर आपण त्या ठेवू शकता, पण खराब झाले असतील तर त्या पैशांच्या जवळ ठेवू नका. फाटलेले कपडे, फाटलेले अंथरूण असतील तर तेही आपण घरातून बाहेर काढायचं आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले चप्पल हे आपण एकच चप्पल जास्त दिवस वापरू नये किंवा फाटलेले तुटलेले चप्पल आपण घरामध्ये ठेवू नयेत. आपण शिवून घेतो किंवा परत वापरतो, परत कधी लागेल असे म्हणून आपण चपला आपण ठेवत असतो. पण ज्या चपला आपण वापरत नाही, खराब झालेल्या आहेत, अशा चपला अजिबात घरात ठेवू नका. याने शनिग्रहाचा दोष लागतो. तर अशा चपला आपण घरातून बाहेर काढायच्या आहेत. दिवाळीच्या अगोदर अशी साफसफाई आपण आपल्या घराची जरूर करावी. त्याचबरोबर आपण जे घरातील कोपरे असतात ते कधीही घाण ठेवू नये. तर आपण रोजच्या रोज किंवा रोज शक्य नसेल तर एक दिवस आड किंवा आठवड्यातून एक दिवस सर्व घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. घराचे कोपरे नेहमी स्वच्छ असावेत. कोणत्याही रूममधील कोपरे हे नेहमी स्वच्छ ठेवावेत. घराचा मुख्य दरवाजा कायम स्वच्छ असावा, त्याचबरोबर तो सुशोभित देखील असावा. घराच्या मुख्य दरवाजाजवळ आपण एखादी फुलांची कुंडी जरूर लावावी. त्याचबरोबर आपण घराच्या मुख्य दरवाजावर एखादे तोरण लावावे, सुशोभित करावा. आणि सकाळ संध्याकाळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळची साफसफाई करणे आवश्यक आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.